आज खरं महाराष्ट्र दिन आहे, आपल्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे. काय सांगाल, कशा पद्धतीच्या शुभेच्छा महाराष्ट्रवासियांना? या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा अखंड महाराष्ट्रवासियांना. जे महाराष्ट्रवासीय महाराष्ट्रामध्ये राहतात आणि जे महाराष्ट्रवासीय देशभरात जगभरात राहतात, त्या सगळ्याच महाराष्ट्रवासियांना मनापासूनच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा या निमित्तानं देऊन आजच्या दिवसाचा खूप मोठा आनंद महाराष्ट्रवासियांसाठी आहे. 66 वर्ष झाली महाराष्ट्राची स्थापना होऊन आणि त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रगती, खास करून आता आपण सगळेजण बघतोय की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जायचा प्रयत्न या निमित्तानं होतोय. भाऊ, खरं तर जात निहाय जनगणनेचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे, कशा पद्धतीने स्वागत करताय किंवा नाही? आज आपण सगळेजण बघतो या ठिकाणी की केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे आणि हा क्रांतिकारी निर्णय आहे. आजपर्यंत काँग्रेस पक्ष किंबहुना आज काँग्रेस पक्षाचे नेते जातनिहाय जनगणनेची मागणी करताना आपण सगळेजण पाहत होतो, परंतु त्यांचंच शासन गेल्या पूर्वी अनेक वर्ष त्यांचं शासन असताना ही बुद्धी काँग्रेसवासियांना कधी सुचली नव्हती. ही धाडस, ही क्षमता आदरणीय मोदीजींच्यामध्ये आहे, मोदींच्या सरकारमध्ये आहे आणि आता त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. आणि या निर्णयाच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहतो की एक क्रांती झालेली आपल्याला दिसेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये सर्व जातींना संधी या निमित्ताने मिळेल. भाऊ, पहलगाममध्ये हल्ला झाला, खरं तर महाराष्ट्रातले अनेक नागरिक देखील त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. भारताकडनं प्रत्युत्तराची प्रतीक्षा जनतेला आहे. कशा पद्धतीनं सरकार प्रयत्न करत आहे किंवा काय प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे आपल्याला? नाही, पहलगाममध्ये दुर्दैवी असा हल्ला झाला आणि निहत्या अशा भारतीय नागरिकांना, पर्यटकांना या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला होऊन त्यांना मृत्युमुखी पडले. या हल्ल्याला उत्तर दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका अख्ख्या देशाच्या जनतेची आहे. माझी काही वेगळी भूमिका नाही. त्यांना ते उत्तर दिलंच गेलं पाहिजे आणि असं उत्तर दिलं पाहिजे की पुन्हा भविष्यात कधी त्याचं धाडस या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याचं झालं नाही पाहिजे. असं उत्तर आदरणीय मोदीजी देतील, याच्यामध्ये कुठली शंका भारतवासियांना नाही. आता अमेरिकेने देखील आता पाकिस्तानला खडे बोल सुनावलेले आहेत. मोदी सरकार तेव्हा मोदीजी ज्या पद्धतीने डिप्लोमसी करत होते त्या सगळ्यांचा फायदा आता या क्षणाला होतो. नक्की त्या डिप्लोमसीचा फायदा होतो. अनेक देश भारत देशासोबत उभे राहिलेले आपण सगळेजण बघतोय. आजपर्यंत एकाही देशानं पाकिस्तानचं समर्थन या प्रक्रियेमध्ये केलेलं नाही आणि हे सगळे देश भारताच्या पाठीशी उभे आहेत आणि या भारताच्या भूमिकेचं समर्थनही करतात. परंतु भारत पण एक सक्षम राष्ट्र आहे आणि आपल्या शत्रूंना धडा शिकवण्याची क्षमता आपल्या भारत देशामध्ये आहे आणि नक्की शत्रूला येणाऱ्या कालखंडामध्ये धडा शिकवला जाईल.